सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचा भार गरजत जय जयकार गरजत असे। पळवूनिया गेली झोप, पळवूनिया गेली झोप, होते पाप आडते, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे। तुका मने तया ठाया, तुका मने तया ठाया, बोल छाया कृपेची, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे। पांडुरंग करू प्रथम, कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। परमपूज्य स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु वामन बाबा महाराज, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरु सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य वासुदेवजी महाराज यांना साष्टांग दंडवत। तसंच उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायक मंडळी, सर्व टाळकरी, मृदुंगमणी दादा, विडेकरी बाबा, चोपदार दादा, तसेच आपले सर्व श्रोते वर्ग आपल्या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो। विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहू गावचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा असणारा हा अभंग। अभंग सर्वच महत्वाचे नाही, पण जागरणाच्या बाबतीत सावध होणारा हा महत्वाचा अभंग। महाराज या अभंगामध्ये साधक अवस्थेत असलेले, या साधक अवस्थेमध्ये असताना जीवाने काय सावधगिरी बाळगावी याचं प्रतिपादन करत आहेत। महाराज सांगतात आम्ही सावध झालो, कधी सावध झालो? हरीच्या जागरणाला आल्यावर सावध झालो नाही। जेथे वैष्णवांचा भार, भार म्हणजे आपण समजतो तो भार नाही, जेथे वैष्णवांचा समुदाय, जिथे वैष्णव एकत्रित येतात, सामुदायिक होतात आणि भगवंताचं भजन करतात, अशा ठिकाणी आम्ही आलो आणि सावध झालो। त्याचं फळश्रुती अशी प्राप्त झाली, त्या भजनामध्ये जागरणाला गेल्यामुळे जी झोप असते, जी पापामुळे येणारी झोप असते, ती काय झाली? नाहीशी झाली। आणि त्या भजनामध्ये सामील झाल्यामुळे त्यांना जे प्राप्त झालं, म्हणजेच काय प्राप्त झालं? त्यांच्या गुरूंची कृपा, संतांची कृपा, सर्वांची कृपा त्यांना प्राप्त झाली। असा अभंगाचा शब्दशः अर्थ आपल्याला दिसून येतो। अभंगात प्रवेश करण्याअगोदर आजच्या निमित्ताचं वर्णन करणं वक्त्याचं आधी कर्तव्य आहे। त्याने आजची जी सेवा आहे, सार्वजनिक नवरात्र उत्सव व नाम सप्ताह, आजचं हे वर्ष 36वं वर्ष, म्हणजे 3 तपपूर्ती करते आपण वळत आहोत नाही का? म्हणजे 3 तप आपली पूर्ण झाली नाही का? 12 36 नाही का? 12 वर्षाचा 1 तप, तसं हे 36 वर्षाचा आपला हा नाम सप्ताह उत्सव आपल्या सर्व ग्रामस्थांना, सर्व थोरा मोठ्यांच्या कृपा आशीर्वादाने, ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा नाम सप्ताह नाही का? आपल्या जवांचे आभार मानून तेवढे कमी आहेत। आल्याला आम्हाला सांगण्यात आलं
सुरुवात कशी होती, आरंभ कसा होता नाही का. आणि आता जर आपण पाहिलं अगदी वैभवात असणारा हा नामसप्ताह. असं सांगतो मी, काही ठिकाणी सेवा होतात मला, पण असं काही ना काही त्रुटी असतात. पण या ठिकाणी तसं काही त्रुटी आम्हाला दिसून येत नाही का. श्रोतेही चांगले, स्पीकर सिस्टम ही चांगली, मंडपही चांगलं. म्हणजे अगदी जे होतं ते अगदी ज्या वेळेला आपण मनापासून करत असतो त्यावेळेला हे शक्य होत असतं. नुसतंच करायचं म्हणून जेव्हा करतो तेव्हा त्या उणीव आम्हाला दिसून येतात. असो, आजची ही जी सेवा म्हणजे माझ्या परंपरेने आलेली ही सेवा. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. परमपूज्य साळावण बाबांचा नातू आणि वासुदेव महाराजांचा पुतण्या, एवढंच माझ्याकडे आहे. ह्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. आपल्या सर्वांचं परंपरेवर असलेलं हे प्रेमाचं प्रतीक आहे. आपल्या समोर उपदेश करण्याचा माझा तेवढा अधिकारी नाही किंवा तेवढं ज्ञानही नाही. फक्त आणि फक्त त्यांच्या परंपरेने आलेली ही सेवा. बरोबर 6:36 आपण इथे पोहोचलेलो. फक्त काही कारणास्तव थोडा सुरुवात उशिरा झाली. असो, हे का सांगतो नाही तर परत ते ट्रेडमार्क लागला जातो आणि ट्रेडमार्क पोसायला फार वेळ लागतो नाही का. त्यामुळे वेळ आम्ही बिफोर टाइम होतो. असो, काही वेळ थोडस आपलं जास्त घेईल असं मी आधीच सांगतो, कारण की तेवढ्या वेळामध्ये झोप ही लागली पाहिजे. नाही तर जे चिंतन केलं ते आपल्या समोर मांडलं नाही ते मलाही कुठेतरी विठ्ठल. सावध झालो हरीच्या आलो जागरण. तुकोबाऱ्या इथे साधक अवस्थेमध्ये असताना त्याचा स्वानुभव प्रतिपादन करतात. म्हणजे त्यांना स्वतःला जो अनुभव आलाय त्या अनुभवाचं वर्णन या अभंगाद्वारे आपल्याला ते सांगत आहेत. महाराज सांगतात आम्ही सावध झालो. आता सावध शब्दाचं हे 2 वेळा महाराजांनी वापर केला. त्यामुळे सावध शब्दाची व्याख्या आपल्याला जाणणं किंवा चिंतन करणं हे तेवढंच महत्वाचं नाही का. आपण रस्त्याने जात असताना ते काही ठिकाणी जेव्हा कामं चालू असतात त्या ठिकाणी लिहिलं असतं सावध राहा पुढे वळण आहे नाही का. सावध राहा पुढे वळण आहे किंवा सावध राहा पुढे रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे जो स्पीड आहे तो तुमचा ताब्यात ठेवा. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, कुठलीही क्रिया करत असताना आपले इंद्रिय असेल, आपला अध्यात्म असेल, आपला परमार्थ असेल, हा ताब्यात ठेवूनच केला पाहिजे. माझ्या मनात येतं म्हणून मी बोलणं हे चुकीचं होईल. जे संतांनी सांगितलंय, आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय तेच आपल्या मुखात आलं पाहिजे. अजून थोडं सोपं सांगू. सावध होणं म्हणजे जागृत होणं. अजून त्यात सोपं म्हणजे जागृत होणं म्हणजे जागं होणं. आता जागं होणं म्हणजे कशात जागं होणं. सामान्य भाषेत जागं होणं म्हणजे नेमकी काय होणं. झोपेतनं जागं होणं. महाराज मी शक्यतो सोप्या भाषेतच मी माझे प्रयत्न असतात. सोपेवर मग आम्हा सांगितले विठ्ठल. कीर्तनातनं इथून गेल्यावर कमीत कमी रात्री झोपत असताना काहीतरी विषय मनामध्ये राहिला पाहिजे तर त्या कीर्तनाची फलश्रुती प्राप्त झाली असं समजायला हरकत नाही. नाहीतर आज ऐकलं आणि रात्री जेवेपर्यंत सर्व डोक्यात नाही, तसं होता कामा नये.
जर असं घडलं तरच त्या सप्ताहाची नाम उत्सवाची फलश्रुती झाल्याशिवाय राहणार नाही का? ते बरेचसे सप्ताह आम्ही बघतो 60-70 वर्ष, पण माणसं 60ही वारकरी नाही, 60 वारकरी नाही, 70 वारकरीही नाही. का असं होतं? कारण की ज्या वाणीतून आपण ऐकलंय ते फक्त ऐकलंय, श्रवण नाही केलं. श्रवण झालं मग चिंतन होतं नाही का? चिंतन होणं, श्रवण होणं फार गरजेचं. म्हणजे इकडनं ऐकलं आणि तिकडनं निघून गेलं असं होता कामा नये. जागृत होणं, सावध होणं आणि जागे होणं. कशातनं? झोपेतनं, अर्थात निद्रेतनं. संत शास्त्रामध्ये काही निद्रा सांगितल्या: व्यवहार निद्रा, अज्ञान निद्रा, विकार निद्रा आणि भ्रम निद्रा. व्यवहार निद्रा कुठली? म्हणजे टेन्शन नाही का? म्हणून मग अशी मी सांगून गेलो हे मनापासून, म्हणजे जरी पाऊस पडला तरी श्रोत्या वर्गाला किंवा वक्त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, एवढी दक्षता आपण काळजी घेतलेली आहे. त्यामुळे आपण परत सप्ताह कमिटीचे आपले धन्यवाद. व्यवहार निद्रा, जी नित्याची निद्रा असते, रोजची आपली झोप असते, त्यातून आपल्याला उठणं, जागे होणं गरजेचं. त्या निद्रेतनच साधकाला आपलं पाप आड येत असतं नाही का? ज्या वेळेला आम्ही वारीमन चालत असतो, चालत असताना ज्या वेळेला आपली 3ची झोप असते, ही झोप कुठली असते? साखर झोप असते. पण त्या साखर झोपेमध्ये आपण राहिलो तर आपली दिंडी निघून गेली आहे असं समजावं. कारण की त्यांचं ते शेड्यूल असतं नाही का? तसं नित्याची झोप ज्याला म्हणतात त्याला व्यवहार निद्रा, आणि त्या व्यवहार निद्रेतून आपण जागा होणं गरजेचं. तरच आपल्याला दिंडीमध्ये सामील होता येईल, अर्थात अध्यात्म आणि परमार्थामध्ये प्रवेश करता येईल. दुसरी येते विकार निद्रा. आता विकार निद्रा कशाला म्हणावं? जे कामाने क्रोधामध्ये ग्रासलेले आहेत त्याला म्हणतात विकार निद्रा. जर आपल्याला दृष्टांत द्यायचा झाला तर दुर्योधन हा विकार निद्रेने ग्रासलेला आहे. भगवान परमात्मा जेव्हा त्याला भेटायला गेले, पांडवांचं आणि त्यांचं ते काय म्हणतात तो शब्द, शिष्टाई करायला गेले. दुर्योधनाला सांगितलं काही 5 गावं त्यांना दिली तरी ते समाधानी होते. पण दुर्योधन हा होता, हा कामामध्ये क्रोधामध्ये माजलेला होता. हे मोठ्यांनी वापरलेले शब्द म्हणून मी उच्चारतो. त्यामुळे त्याला जो माज होता त्यांनी सांगितलं त्या सुईच्या टोकावर जेवढी भूमी बसेल तेवढी भूमी देखील मी पांडवांना देणार नाही. का देणार नाही? कामामध्ये क्रोधामध्ये विकार निद्रामध्ये तो त्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे जीवाने त्या काम क्रोध विकार निद्रेमधून जाग होणं फार गरजेचं. आता परत प्रश्न निर्माण होतो, या विकार निद्रेतून जागा कसं व्हायचं? करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, मग काही नव्हे बाधा काम दोजनाची क्रोधा.
म्हणजे भगवंताचं जर भजन केलं तर या विकार निद्रेतून आपण बाहेर पडू शकतो. वाचे वदता शिव नाम तया न बाधी क्रोध काम. अर्थात भगवंताच्या नामस्मरणानेच आपण या विकार निद्रेतून व्यवहार निद्रेतून जागा होऊ शकतो. एका ठिकाणी संतांनी सांगितले, उठा उठा साधू संत, साधा आपले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. त्यामुळे आपण जाग होणं, सावध होणं फार गरजेचं. पुढे येतं अज्ञान निद्रा. म्हणजे एखाद्या क्रियेचं किंवा एखाद्या स्वरूपाचं अज्ञान असतं त्याला म्हणतात अज्ञान निद्रा. सोपं दृष्टांत सांगतो. एक वाघाचं पिल्लू होतं. त्या पिल्लूचा आपल्या आईपासून थोडा वेगळा झाला, जंगलामध्ये अंतर पडलं आणि नेमकी तो लहान असतानाच त्या मेंढराच्या जो त्यांचा ग्रुप असतो नाही का, त्याला एक शब्द आहे कळप, त्याच्यामध्ये तो सापडला गेला. आता जशा त्या मेंढऱ्या वागायच्या तशाच तो वाघाचा पिल्लू वागत होता नाही का. अगदी तसेचा तस थोडासा मोठा झाला, जंगलामध्ये फिरू लागला. एखाद्या दुसऱ्या त्या वाघाने पाहिलं की जसं ही मेंढर वागतात तसाच तो वागत आहे. जसा वाघ आवाज काढतो तसा हा वाघ आवाज हा काढत नाही, किंवा त्याचं जे बोलणं, त्याचं वागणं नाही का, हे त्याच्या जातीला ते शोभत नव्हतं. दुसऱ्या वाघाला वाटलं की याचा परिचय काय आहे किंवा याला आरसा दाखवणं फार गरजेचं आहे नाही का. माणूस जोपर्यंत स्वतःचा आरसा बघत नाही तोपर्यंत त्याला त्याचं स्वरूप कळत नाही. आरसा पाहणं फार गरजेचं नाही का. भले भोरे सारे देखे और दिखलाए तुझा मन जल आम्ही काही वर्षा अगोदर आम्हाला आमच्या परंपरेचं मौल्य काय आहे त्याचं ज्ञान नव्हतं नाही का. कारण की आम्ही त्या व्यवहार जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये गुंतलेलो होतो. पण ज्यावेळेला ही जबाबदारी पडली त्यावेळेला खरं माहिती पडलं, खरं ज्ञान झालं की आपल्या परंपरेचं मौल्य काय आहे नाही का. त्यामुळे त्या वाघाला असं वाटलं त्या जो दुसरा पिल्ला मोठा झालेला वाघाचा त्याला ज्ञान करून देणं गरजेचं. तो त्याला घेऊन एका तलावाजवळ गेला आणि त्याला त्याचं स्वरूप दाखवलं. बरं, तू कुठल्या जातीचा आणि त्या कुठल्या जातीचे आहेत हे पाहून घे. त्यांच्यासारखं जगणं, त्यांच्या वागणं हे तुझ्या जातीला शोभत नाही का. जसं एखादा वारकऱ्याचा परिवार आहे, त्यांनी एकादशीला मंदिरात आलं पाहिजे, कारण की आपल्या त्या परिवाराला, आपल्या कुळाला ते शोभणार आहे. तेच मुलगा तोच कुळात जर तो येत नसेल
तर तो त्या परिवाराला शोभणारा नाही. अर्थात त्या पिल्लाला आपल्या स्वरूपाचं काय होतं, अज्ञान होतं. तसं आपल्या जीवाने आपला हा अज्ञान निद्रेतून जाग होणं, सावध होणं फार गरजेचं. आपण ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला, ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामुळे आपण ज्या भूमीमध्ये आपला जन्म झाला त्याचं वर्णन बाहेरच्या ठिकाणी संतांची भूमी म्हणून केलं जातं. मग संतांच्या प्रमाणे त्यांनी जे दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे, नाही का. मार्गी बहुत याचे गेले साधू संत, नका जाऊ आड राणे ऐसे गरजती पुराणे. त्यांची बोलते चालू भ्रम निद्रा, व्यवहार निद्रा, अज्ञान निद्रा, विकार निद्रा आणि भ्रम निद्रा. भ्रम निद्रा म्हणजे जो जीव किंवा जो मनुष्य फक्त आणि फक्त आपला प्रापंचिक जीवनाचा विचार करतो, कधीच वारीला नाही, कधीच एकादशीला नाही, कधीच सप्ताहाला नाही, त्याला म्हणतात भ्रम निद्रा. त्याला वाटतं मी कमवतो, मी खातो, तुम्ही कोण बोलणार. तो कुठल्या भ्रमात आहे, भ्रम निद्रेत आहे, नाही का. जर आपला जन्म हा संतांच्या भूमीत झाला असेल तर आपण जे संतांनी सांगितलंय, जे त्यांनी आपल्याला मार्ग सांगितलंय, त्या निद्रेतनं जाग होणं तेवढंच गरजेचं. म्हणजे भ्रम निद्रेतनं जाग होणं गरजेचं, नाही का. कधीच आपण सप्ताहाला नाही, कधी वारीला नाही, तर आपण कमीत कमी गावच्या सप्ताहामध्ये तरी आलं पाहिजे. याच ठिकाणी आपल्याला संत शास्त्राचं श्रवण होऊ शकतं आणि योग्य तो मार्ग आपल्याला लाभू शकतो. सर्वात मोठा लाभच इकडे आहे, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. सर्वात मोठा लाभ आपल्याला याच संतांच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. लाभ म्हणजे बेनिफिट. बेनिफिट शब्द बोलला की लगेच क्लिक होतं. हा झाला निद्रेचा प्रकार. यातनं आपण सावध होणं गरजेचं. परत त्याच्याही पुढे संत सांगतात काही अपत्य असतात, संकट असतात, त्यातनच माणूस सावध होतो. आता अपत्याचा जर विचार केला, 3 प्रकारचे अपत्य सांगितले. आधी दैविक आपत्ती, आधी भौतिक आपत्ती आणि आध्यात्मिक आपत्ती. आधी भौतिक आपत्ती, तुकोबाऱ्यांचं सर्वस्व गेलं, सर्व जेवढं मालमत्ता होती ती सर्व निघून गेली, पत्नी गेली, मुलगा गेला, पण ते म्हणतात बरे झाले. तेच म्हणू शकतात, बरे झाले हा शब्द फक्त त्यांनाच शोभणारा आहे, नाही का. म्हणजे मला भगवंताचं नामस्मरण करता येईल, मला भगवंताचं भजन करता येईल, नाही का. त्याला म्हणतात आधी भौतिक आपत्ती. पुढे तर आधी दैविक आपत्ती. आधी दैविक आपत्ती म्हणजे कुठली आपत्ती. रात्री तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल, तुमच्या जोडीला कोणीच नाही, घनदाट काळोख एकदम, चिट पाखरूही दिसत नाही आणि तुम्ही फक्त एकटे, तुम्हाला काही सांगायची गरज पडत नाही. तिथे विठ्ठल विठ्ठल राम 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 राम, त्या तुमच्या चित्तेमध्ये ऑटोमॅटिक भगवंताचं नामस्मरण येतं महाराज. म्हणजे मनुष्य त्या ठिकाणी घाबरून जातो, सावध होतो की देवाने माझ्याकडे लक्ष ठेवावं, नाही का. कुठल्याही प्रकारचं संकट माझ्यावर
येऊ नये. विठ्ठल अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्त्या आपल्याला सांगितल्या गेल्या नाही का. अजून एक आपत्ती आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदि भौतिक. अशा या आपत्त्या जेव्हा आपल्याला प्राप्त होतात तेव्हाच त्यातनं आपण हे सावध होत असतो. दुसऱ्या महाराजांनी सांगितलं संत शास्त्राचं श्रवण ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण त्या ठिकाणी सावध होतो. जास्त लांब जात नाही, आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगतो. परमपूज्य सावळराम बाबांचं एकच कीर्तन श्रवण केलं आणि खारीवर जाणारे, वारीला येणारे महाराज आपल्याला इथे दिसून येतात. एकच कीर्तन ऐकलं, स्वतःच्या मुखाने सांगतात. हा झाला संत शास्त्राच्या श्रवणाचा परिणाम. फक्त आम्ही प्रबोधनकर पण त्या उंचीचे किंवा त्या कॅटेगरीचे असायला नाही, तेवढा त्यांचा प्रभाव असणं. जर आपल्याकडं तेवढं अनुष्ठान, आपल्याकडनं तेवढं तप जप झालं तरच त्या परिणामाचं कडे आपल्याला प्राप्त, जो परिणाम आहे तो आपल्याला प्राप्त होत असतो नाही का. मग अशी सांगून दिलं, जर आपण श्रवण केलं, चिंतन केलं तर त्या ठिकाणून आपल्याला काय होऊ शकतो, सावध होऊ शकतो. गीता भागवत करीत्री श्रवण, अखंड चिंतन वैभवाचे. विठ्ठल चैतन्य महाराजांच्या आजोबांचं दृष्टांत वाचण्यात आला. त्यांनी असं सांगितलं, माणसं ऐकतात पोती, वळतात वाटी, सांभाळतात नाती नाही का. काय म्हणतात, सांभाळतात डोक्यात जाईल, डोक्यात काय जाईल. हे माझे शब्द नाही, चैतन्य महाराजांच्या आजोबांचं हे शब्द आहे. त्यामुळे ज्यावेळेला आपण ऐकतो अगदी चित्तातलं आपण ऐकलं पाहिजे, आपल्या अंतःकरणात आपण ऐकलं पाहिजे. ऐकण्यापेक्षा श्रवण केलं पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी सावध होऊ शकतो. विठ्ठल दुसरं मला सांगतो, अजून कशाने आम्ही सावध झालो, संत भेटीने आम्ही सावध झालो. संतांच्या भेटीने आम्ही सावध झालो. दृष्टांत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. वाल्याचा काय झाला, वाल्मिकी झाला. फक्त आणि फक्त संत भेटीने, संत दर्शनी हा लाभ पद्मनाम जोडला. संतांच्या फक्त आणि फक्त भेटीने, आणि त्यांनी जर दाखवलं त्या मार्गाने ते आचरण केलं आणि रामायणाआधी कामाआधी त्यांनी रामायण लिहिलं. विठ्ठल म्हणजे प्रभू रामचंद्रांनी जे आचरण केलं ते आचरण करण्या अगोदर किंवा ते रामायण प्रसंग जो घडला, ते ग्रंथ जो रामायण लिहिण्यात आला तो वाल्मिकींनी लिहिला. आणि जसं त्यांनी लिहिलं,
वाल्मिकी किंवा वाला किंवा त्या वाल्मिकी ऋषींनी जे लिहिलं तसंच प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं नाही का त्यांचा तो अधिकार त्यांना प्राप्त झाला असेल नाही का? जो सर्वांना थांबून लूट काम करायचा त्याची क्रिया काय होती थांबायचं आणि जे काय असेल त्यांच्याकडनं काढून घ्यायचं नाही का पण फक्त संत भेटीने एवढा मोठा परिवर्तन त्याच्यामध्ये घडला की त्यांनी जे लिहिलं ते प्रभू रामचंद्रांना करावं लागलं हा आहे संत भेटीचा परिणाम हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते उपाय भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त संतांच्याकडनंच ते आपल्याला प्राप्त होऊ शकते आता हे मीही सांगत नाही तेही नाथ बाबा सांगतात संत विना प्राप्ती नाही ऐशी वेद देती वाही वेद सांगतात जर भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही संतांना काय झालं पाहिजे समर्पित झालं पाहिजे त्यांच्यावर विश्वास त्यांच्यावर श्रद्धा ही आपण ठेवली पाहिजे नाही का संताच्या पायी हा माझा विश्वास सर्वे भावे दास झालो त्यांच्या त्याची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी जर संतांवर श्रद्धा विश्वास ठेवला तर आपल्यावर भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहणार एक वेळेस पंढरीची वारी चुकली तरी चालेल पण आळंदीची वारी चुकता कामा नाही भगवंताला पंढरपूरला येण्यापेक्षा आळंदीला आलेलं यात्रेमध्ये जास्त आवडतं यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला विठ्ठल पाहायचं असेल तर काय पाहावं पंढरी पाहावं नाही का देवाला तेच आवडतं नाही का आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नाही का किंवा रात्र दिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा नाही का कळवळा कोणाचाही येत नाही कोणाचाही कळवळा भगवंताला फक्त आणि फक्त वैष्णवांचा भगवंताला कळवळा येतो नाही का हे नाथ महाराज आपले संत सांगत नाही जे देवाला आवडतं आपण ते करावं उगाच आपल्याला जे वाटतं ते आपण कधीही करू नये जे संतांना आवडतं जो संतांनी सांगितलंय तेच करावं जे माऊलींनी सांगितले तुकोबांनी सांगितलंय तेच करावं नाही का उगाच कुठेही कुठल्याही डोंगरावर जाऊ नये नाही का जे संतांनी सांगितले त्याच मार्गावर आपण चाललो पाहिजे मी परत का सांगतोय कारण की जे संतांनी सांगितले तेच ऐकलं तरच आपला उद्धार शक्य आहे आता आपल्याला डोंगरीला जायचंय का कल्याणला जायचंय नाही का विठ्ठल सांगायचे तर एवढंच आहे की जीवाने सावध या ठिकाणीच होता येतं की ह्याच ठिकाणी आम्ही सावध होऊ शकतो संत भेटीने संत शास्त्र श्रवणाने आपण सावध होऊ शकतो जसं शक्य होईल
तसं आपल्या पुढच्या पिढीलाही या ठिकाणी आपण आणलं पाहिजे. त्याच ठिकाणी आपल्या संतांचं महात्म्य काय आहे तर तिथे आपल्याला ज्ञान होऊ शकतं आणि ते सावध होऊ शकतं. नाहीतर पुढच्या पिढीने काही वर्षानंतर ते शेड्यूल एवढं बिझी होत जाईल, स्वतः आपल्याला हळूहळू त्याचा परिणाम आपल्याला तिथे पाहता येईल. सर्व जुनी मंडळी आहेत म्हणून आपण हे चाललेलं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जास्त नवीन पिढीला आणणं गरजेचं नाही का. विठ्ठल सकाळी मी सांगून गेलो, जरी इंजिनियर नवीन असला तरी मेस्त्री जुना असावा, किंवा मेस्त्रीच जुना असला तर इंजिनियर नवीन असावा, तरच ते बॅलन्स होतं, शक्य होतं. नाहीतर सर्व दोघंही जण नवीन किंवा दोघंही जुने चालत नाही. त्याला बॅलन्स व्हावं लागतं. म्हणजे ज्येष्ठ आणि युवा हे दोन्ही त्यासाठी आवश्यक आहे. आणि याच ठिकाणी आपण हरीच्या जागरणासाठी आलो आणि याच ठिकाणी आपण सावध होऊ शकतो. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात हरीच्या आलो जागरण. आणि आजची ही सेवा ही जागरणाचीच सेवा नाही का. आता बरेच कानावर ऐकू येतं, कुठे कुठे जागरणामध्ये काय काय क्रिया केल्या जातात नाही का. त्या क्रियेला म्हणतात तामसी क्रिया, आणि आपण ज्या क्रियेत आहोत त्याला म्हणतात सात्विक क्रिया नाही का. बऱ्याचशा ठिकाणी जागरणाला काय केले जातात, तामसी क्रिया. पण त्या तामसी क्रिया जर बंद करायच्या असं असतील तर तुम्हाला इथे सात्विक क्रियेमध्ये सामील व्हावं लागेल नाही का. तुम्हाला इथे येऊन सावध व्हावं लागेल, तरच त्या तामसी क्रिया जागरणाच्या बंद होते. ते जर कधी सप्ताहाला नाही, कधी कीर्तनाला नाही, कधी हरिपाठाला नाही, तर त्यांची क्रिया ही राजसी क्रियातच होणार नाही.
थोडं जबाबदारी सांगतो. पत्ते खेळतात महाराज, पत्ते. कधीच आळंदी पंढरपूर काहीच माहिती नाही, सप्ताह माहिती नाही. मग त्यांच्याकडे त्या जागरणाला त्याच क्रिया केल्या जाणार. आता एका ठिकाणी मला फोन आला, त्यांना माहिती नाही की तिथे कॅमेरे सीसीटीव्ही लागले आणि त्या सीसीटीव्हीचा ऍक्सेस माझ्याकडे आहे. तिथे जो माझा मॅनेजर होता त्याला मी बोललो, त्यांना टाळी आहेत आपल्याकडे, मिठाई आहे आणि पकवाजी तो रेडी करून आणलेला महाराज. त्यांना बोललो हे तिन्ही त्यांना वस्तू, त्यांना मी असं बोललो नाही की तुमच्या क्रिया बंद करा, हे आपल्याकडे अवेलेबल आहे. काय टाळ, विणा आणि पकवाज याचा तुम्ही जागरणासाठी उपयोग करा. माणसं कुठे कशी वागतात याचा भान माणसांना राहिला पाहिजे. आपण कुठे आहोत याचा माणसांना भान राहतो. असो महाराज सांगतात आम्ही सावध झालो. कुठे झालो? हरीच्या जागरणाला सावध झालो. कुठे झालो? जेथे वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे. म्हणजे वैष्णव जिथे समुदाय आहे वैष्णवांचा तिथेच आम्ही गेलो आणि त्याच ठिकाणी आम्ही सावध झालो. आता जो आपण जय जयकार करतो महाराज, त्याला शास्त्राने सांगितले ते होणं गरजेचं. त्यामध्ये जी सात्विक एनर्जी किंवा सात्विक जी ताकद असते ती त्या ठिकाणी निर्माण होत असते. आता त्याला मला शास्त्र संस्कृतमध्ये त्याला प्रमाणे आहे, पण मला शब्द आठवेना. म्हणजे आपण जे गजर देतो त्याला वेगळ्या प्रकारचं व्हायब्रेशन किंवा काय म्हणतात त्याला, ते वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होत असतं. कशाने? गरजेने. पण कधी कधी त्याचाही परिणाम हा वेगळा महाराज करत असतात. ज्या वेळेला रात्री 2 वाजता सर्व झोपलेले असतात, सर्व निद्रेत असतात, त्यावेळेला आपण भजनाचा आवाज त्याप्रमाणेच ठेवला पाहिजे. मी असं म्हणत नाही भजन करायचं नाही, भजन करावं, तर इतर यात्रेकरूंनाही त्याचा त्रास होता कामा नये. कारण की 4ला उठणारी काकड्याची जबाबदारी तर निद्रेत असलेल्या जबाबदार व्यक्तींवर असते. त्यामुळे माणसाला आवाजही किती ठेवायचा, गर्जनाही किती द्यायची, कुठे द्यायची, त्यालाही प्रमाण असलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्तात समाधान. या जय जयकारामध्ये, या घोषणेमध्येच आपल्याला समाधान प्राप्त होणार आहे. कितीही आपण प्राप्त केलं की त्या ठिकाणी आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही आहे. 1000 कोटीचा मालक, पण कोरोनामध्ये त्यांच्या परिवारातलं कोणीही अग्नी द्यायला आलं नाही. कोणीच आलं म्हणजे कितीही जमा केलं तर आपलीच मुलं, आपलीच पत्नी आपल्या जवळ यायला तयार नाही. त्यामुळे आपण जगत असताना, आचरण करत असताना कोणासाठी कमवतोय किंवा जे कमवतोय ते योग्य रीतीने कमवतोय की नाही याचाही आपण विचार केला पाहिजे. असं मला सांगतात जेथे वैष्णवांचा भार अर्थात वैष्णवांचा समुदाय, जिथे भगवंताचं भजन होतं, नामस्मरण होतं, तिथेच आम्ही काय होतो? सावध होतो. तेच महाराज आपण त्याच्या दुसऱ्या जेथे वैष्णवांचा भार, वैष्णवांचे भार, वैष्णवांचे भार
गरजत असे याच ठिकाणी आपण सावध होऊ शकतो. पळून या गेली झोप होते पाप आडते. कीर्तनामध्ये झोप येणं हे पुण्याचं सिग्नल आहे का पापाचं? पापाचं. म्हणजे कीर्तनामध्ये ज्यावेळेस झोप येते म्हणजेच आपलं चित्त आपल्या कीर्तनात नाही का, किंवा त्या कीर्तनकाराच्या श्रवणामध्ये नाही का. तुला म्हणे नाड पाप ठाके हिता आड. महाराज सांगतात पळून गेली झोप होते पाप आडते. जे पाप होत ते नाहीसे झालं. कशाने? त्या भगवंताच्या भजनाने, भगवंताच्या नामस्मरणाने. नामसंकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरींचे. भगवंताच्या नामसंकीर्तने जी पाप होती ती पाप काय झाली? नाहीशी झाली. एवढं त्या सामर्थ्य त्या नामामध्ये आहे, भगवंताच्या भजनामध्ये आहे. तरी महाराज बऱ्याचशा ठिकाणी पाहिलं जागर भजनाला कोणीच नाही येत. पत्रिकेत नाव असून विठ्ठल विठ्ठल म्हणजेच काय? त्यांचं पाप त्यांच्या हिता आड आलं. वास्तविक जर ते आले असते, जागरणाचं भजन केलं असतं तर त्यांना काय प्राप्त झालं असतं? पुण्य प्राप्त झालं असतं, नाही का? सात्विकता प्राप्त झाली असती. पण जर नाही आले त्यांचं पाप त्यांच्या हिता. पाप ठाके हिता आड. ज्या वेळेला आपलं हित कशामध्ये हे समजत नसेल, अज्ञान असेल, तर आपण संतांकडेच जाऊ. शोधून आले संत हिता हित जगाचे. आपलं हित कशामध्ये आहे, आपला उद्धार कशामध्ये होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल, हे ज्ञान करून घ्यायचं असेल तर वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी दयावरी. विठ्ठल नातेवाईक बँकेत मॅनेजर आहेत, पण ते अगदी बुधवार शुक्रवार रविवार पाळणारे महाराज. अगदी बुधवार शुक्रवार रविवार काळजीने म्हणजे ते कुठलेही चुकत नव्हते. आमच्याबरोबर 4 धामला आले ते आमच्या बरोबर हरिपाठामध्ये. त्यांना काही ते पाठ वगैरे नव्हतं, पण ते आमच्याबरोबर ते रंगून जायचे. काही कालामध्ये त्यांना ज्ञानेश्वरी माझं वाचूया, त्यांना ते वाटत होतं संस्कृत एक कठीण आहे. वाचायला त्यांनी सुरुवात केली पहिल्या वर्षी. एवढं काही फारसं जमलं नाही. म्हटलं थोडं तुम्ही अजून युट्यूबला कुठलं असेल तर ते शब्दाचं काय उच्चार होतो ते वाचत चला. 2 वर्ष परत जरा अजून प्रोग्रेस झाला. 3ऱ्या वर्षात परत वाचायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या बुद्धीमध्ये जो परिवर्तन झाला, मागच्या वर्षी ते काय झाले? वारकरी झाले. भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी.
आपण जर आपल्या श्रद्धेने भावनेने जर ते वाचन केलं, चिंतन केलं, तर आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपलं चित्त, आपलं अंतकरण त्या दिशेला पाहिजे. त्या ज्ञानेश्वर आपली तशी श्रद्धा हवी की ती त्याच्या ज्ञानेश्वरीतून आपल्यावर कृपा व्हावी. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पाप कशाला म्हणतात? जे सत्क्रियेला, क्रियेपासून आपल्याला आड येत असतात त्याला म्हणतात कायिक पाप. वास्तविक आता हा ते नामसप्ताह एवढा छान सुंदर उत्कृष्टता संपन्न होत आहे. सर्वच ग्रामस्थ नसते, सर्वच लोक इथे नसते. म्हणजेच काय, या ठिकाणी इथे येईपर्यंत त्यांना काय आड येतं? कायिक पाप हे आड येत असतात. वाचिक पाप, आपल्याला त्या भगवंताचं वाचनामध्ये, पारायण करण्यामध्ये आपल्याला काय आडवं येत असते त्याला म्हणतात वाचिक पाप. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. म्हणजे आपण कीर्तनामध्ये आहोत पण फक्त शरीराने, आपल्या चित्ताने, अंतकरणाने आपण कुठे भिवंडीला गेलो, पनवेलला गेलो आणि मुंबईलाही जाऊन आलो. या ठिकाणी काय म्हणतात त्याला? मानसिक पाप. म्हणजे आपलं चित्त हे स्थिर नाही, अस्थिर आहे. तर हे स्थिर करावं असं वाटत असेल तर आपलं चित्त जे आहे आपल्या भगवंताच्याच ठिकाणी ठेवलं पाहिजे. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले. हे जे स्थिर करण्याचा प्रकार आहे हे याच ठिकाणी होऊ शकतो. जे पाप आहे ते नाहीस करण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामस्मरणातच आहे. तेच म्हणत आपण
जागरणा जेथ वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे पळवण्या गेली झोप होते पाप आडते. महाराज सांगतात आम्ही सावध झालो हरीच्या जागरणाने सावध झालो. जेथे वैष्णव जे आहेत ते भगवंताचं भजन करतात आम्ही अशा ठिकाणी जागरणाला जातो आणि आपली जी झोप असते ती काय गेली पळून गेली. नाही भगवंताचं संप्रदायाच्या नियमाने आपल्याला भजन करायचंय आणि शेवटच्या चरणात थोडक्यात चिंतन करायचंय. त्याच्या अगोदर मनापासून भगवंताचं भजन करा. नाही का मी नेहमी सांगतो नारायण नाम ना आवडे जयासी तेची मिरासी कुंभ बाकी. भगवंताचं नाम ज्याला घ्यायला आवडत नाही त्याचं रिझर्वेशन कुठे केलं जातं कुंभमेळ्यामध्ये. कुंभमेळा नाही कुंभ पाकी किचन. कुठे नरकामध्ये जे किचन आहे त्या किचन मध्ये फार मोठी कढई आहे. त्या कढईमध्ये जसं आपण भजी दळतात ना भजी तसं तिथे आपल्याला छानपैकी तळलं जातं. गरुड पुराणाचं तुकोबाराने आपल्याला ते त्या प्रमाणाने सांगितलेलं आहे. ज्याला भगवंताचं नाम आवडत नाही त्याचं रिझर्वेशन कुठे कुंभ पाकामध्ये. त्यामुळे कमीत कमी भगवंताच्या भजनामध्ये तरी आपण तनाने मनाने सामील हो. विठोबा
आपण फार श्रद्धेने भावनेने आणतात, मला पूर्ण कल्पना आहे. पण ते काय फोटो घेतले जातात, मग ते फोटो सगळे व्हायरल होतात नाही का. आम्ही ज्या परंपरेतले आहोत त्याचं मला पूर्णपणे ज्ञान आहे. आता मी नेहमी ते आपल्या भागात आम्ही सांगतो, हारी कमी आणा, फक्त जो नियमाचा एक असेल तोच असावा. आणि हे भेट वस्तू आम्ही कुठे, आता मी सांगणं ते योग्य नाही, पण आपलं ज्ञान होणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो, आता जे आपण आळंदीमध्ये जी झालेली जीर्ण झालेली धर्मशाळा आहे त्याच्याकरता फार मोठी आम्ही वैभवशाली स्वप्न पाहिले आहेत. त्या स्वप्न साकारण्यासाठी आपला हातभार लागावा, पण हे अशा भेट वस्तू नको नाही का. आणि संप्रदायाने हे स्वीकारणं ते निश्चित सांगितलंय. त्यामुळे जसं जेवढं शक्य होईल तसं मी संप्रदायाच्या नियमाने चालण्याचा माझा प्रयत्न असो. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. ज्या ठिकाणी आम्ही जातो ते संतांचं वैष्णवांचं समुदाय आहे. तिथे आपण सावध होतो, आणि सावध झालो की आपल्याला भगवंताचं भजन करता येतं. भगवंताचं भजन झालं की आपलं जे पाप आहे ते नाहीसं होतं, फक्त आणि फक्त संतांच्या कृपेमुळे, भगवंताच्या कृपेमुळे, गुरूंच्या कृपेमुळे. संत कृपा, गुरु कृपा आणि भगवत कृपा या तिन्ही कृपा जर आपल्याला प्राप्त झाल्या तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माऊलींचा जर इथे विचार केला, होता कृपा तुमची पशु बोले वेद नाही का. जे म्हशी रेडे होते ते काय बोलू लागले, वेद बोलू लागले. आम्ही अजून मंदिरात एकादशीला येत नाही, वारीला येत नाही, पण तिथे माऊलींची कृपा झाली आणि तो रेडा काय बोलू लागला, वेद बोलू लागला. एवढ्या संतांच्या कृपेचं महत्व आहे. फक्त ते अज्ञानातून आपण ज्ञान करून घेणं फार गरजेचं आहे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे. परमपूज्य सळाराम बाबा जर या परिसरामध्ये नसते तर मला वाटत नाही आपण या संप्रदायाकडे वळलो असतो नाही का. मनसुख बाबा जे होते, ज्यांनी बडव्यांना पांडुरंगाच्या दर्शनापासून सामान्य जनतेला लांब ठेवलेलं, त्यावेळी त्यांनी जे आंदोलन केलं त्यामध्ये सिंहाचा वाटा होता जो सावळाराम बाबांचा होता. म्हटलं कोकणातला कोण असावं तर ते सावळाराम बाबा असावे, जेणेकरून आपण आपल्या पांडुरंगाचं जे चरण स्पर्श होतं ते ह्या काही थोड्या मोठ्यांच्या प्रयत्नाने आपल्याला शक्य झालं. नाहीतर मला वाटत नाही कोण या मृत्यू लोकांमध्ये, या जगामध्ये भगवंताचा स्पर्श आपल्याला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमाजी जगमाजी राहिला कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती राहिले त्या कीर्ती जगा माझी नाही. त्यांनी केलेले हे प्रयत्न म्हणून आपण सर्व या मंडपात आहोत नाही का. स्वय उद्धरुनी जन उद्धारे हे ज्ञानाची आघात थोरी. स्वतःचा उद्धार केलाच केला, पण माझा समाज कसा या संप्रदायाकडे वळेल याचा अट्टहास त्यांनी केला. आम्ही गाडीने ज्या गावामध्ये पोहोचू शकत नाही ते त्यावेळेला कसे काय पोहोचले मला नवळ वाटतं नाही का. जिथे लाईट नाही, रस्ता नाही, अशा ठिकाणी ते मला गावाची नावही आता माहिती पडायला लागली. एवढ्या आत ते पोहोचले. म्हणजे निष्काम निस्वार्थ परमार्थ शब्द त्यांना तो शोभून दिसतो नाही का.
करुणी चिंतन करवावे अनेका, तो या लोका झाला नाव जगे. स्वतः तर चिंतन केलंच केलं, पण समाजालाही चिंतनासाठी भाग पडला. आपण पुढे उद्धरेल सर्वांची तो. म्हणजे स्वतः करतो त्याला महत्व नाही, म्हणजे स्वतः एकटा वारीला जातो त्याला महत्व नाही. तुम्ही किती जणांना वारीला घेऊन जाता त्याला फार महत्व आहे. जसं हळदीला आपण एकटा तसं आपण वारीलाही एकटं जाता कामा नाही का. अजून लगेच तो वारकरी होणारच नाही. काहीतरी श्रवण झालं, अंतःकरणामध्ये बदल झाला की तो स्वतःहून बोलेल वारी कवा. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू, म्हणून उळ्यास सहदुरु गुरुत्वय होय. माऊलींची भाषा आहे, त्यांनी केलेले आपल्यावर हे उपकार आहेत नाही का. त्यामुळे आपल्याला हा संप्रदाय लाभलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हा संप्रदाय कळालेला आहे नाही का. आणि आम्हीही तेच करतो. एक वडील जे जे करती तया नाम धर्मो ठेविती. फक्त आणि फक्त त्यांची कृपा झाली, संतांची कृपा झाली, गुरूंची आपल्यावर कृपा झाली तरच हे सर्व शक्य आहे. तरच त्याच ठिकाणी आपण काय होऊ शकतो, सावध होऊ शकतो. जीवाने सावध होणं फार गरजेचं. ठीक आहे, 5 वर्ष गेली सगळा केला, आता तरी सावध झालो पाहिजे. आता तरी म्हणा रामकृष्ण हरी विठ्ठल. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे, पळवूनिया गेली झोप होते पाप आडते. जेथे वैष्णवांचा भार जय जयकार गरजत असे, तुका म्हणे तया ठाया बोल छाया झोपेची. शेवटचं भरेल घे. तुका म्हणे तया ठाया